अंबरनाथच्या कोहोस गावात आई गावदेवीचा उत्सव साजरा झाला। मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा उत्सव आयोजित करण्यात आला होता। या उत्सवात सकाळी वांद्रेपाडा हनुमान मंदिर ते कोसगाव गावदेवी मंदिर अशी कलश यात्रा पार पडली। या कलश यात्रेत डोक्यावर कलश घेऊन कोसगाव वांद्रेपाड्यातील शेकडो ग्रामस्थ महिला सहभागी झाल्या होत्या। त्यानंतर दुपारी देवीचा अभिषेक आणि सत्यनारायणाची पूजा पार पडली, तर संध्याकाळी देवीची पालखी आणि त्यानंतर सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या वर्षी गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आलं होतं। गुढीपाडव्याच्या दिवशी मंदिरात आई गावदेवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती। यंदा वर्षपूर्तीनिमित्त हा उत्सव आयोजित करण्यात आला होता। यापुढे दरवर्षी गुढीपाडव्याला हा उत्सव होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। मागील वर्षी आमचा या कोसगाव व वांद्रापाडा या दोन्ही गावांची जी गावदेवी मंदिर आहे त्या गावदेवी मंदिराचा मागच्या गुढीपाडव्याला जीर्णोद्धार झाला व त्या जीर्णोद्धार झाल्यापासून आम्ही दरवर्षी इथे गावदेवी उत्सव साजरा करण्याचा ठरवला व त्याचा हा पहिला वर्ष। तर आम्ही दोन्ही गावं मिळून आज कळस यात्रा काढलेली आहे। महिलांनी कळस यात्रेद्वारा जो आता आम्ही अभिषेक व सत्यनारायणची पूजा असा कार्यक्रम आहे व संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे नियोजन केलेला आहे। तर आमच्या गावाची जी यात्रा आमच्या गावाची जी जत्रा अशी जे म्हणतो ती यावर्षीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। आमची ही जी यात्रा आहे मंदिर हे आम्ही गेल्या वर्षी जीर्णोद्धार केला होता आणि 3 दिवसाचा उत्सव होता गेल्या वर्षी, परंतु यावर्षी आम्ही पूर्ण गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि सगळ्यांच्याच एका मताने आम्ही यापुढे देवीचा उत्सव सालाबादप्रमाणे आम्ही साजरा करण्याचा ठरवलेला आहे। अंबरनाथ कोसगाव गावामध्ये दरवर्षी यात्रा सुरू होते, परंतु 2025मध्ये गावदेवीचा जीर्णोद्धार प्रोग्राम साजरा केला। त्याच्यामुळे गेल्या वर्षीपासून आम्ही यावर्षीसुद्धा म्हणजे दरवर्षी असा गावदेवीचा प्रोग्राम साजरा करू। तसंच दुपारी सत्यनारायणची पूजा आहे, त्याच्यानंतर पालखी सोहळा आहे। असा आमचा गावदेवीचा प्रोग्राम दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरा करू।